तर आपण आज सॉल्व करणार आहोत क्लास 10 स्टँडर्ड ग्रॅव्हिटेशनमधला पहिलं न्यूमरिकल्स. An object takes 5 seconds to reach the ground from the height of 5 meters on a planet. So what is the value of g? तर सर्वात पहिल्यांदा आपण लिहूया गिवन डाटा. काय आपल्याला दिलं आहे, an object takes 5 सेकंद म्हणजेच t दिला आहे. सो t इज इक्वल टू 5 सेकंद. त्यानंतर दिलेलं आहे हाईट म्हणजेच h म्हणजेच डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g मीन्स आपल्याला फाइंड करायचं आहे g ची व्हॅल्यू. आता यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत इथं. s इज इक्वल टू 1/2 GT². हा फॉर्म्युला यूज होणार आहे आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. बघा मग कसं सॉल्व करायचं. तर s ची व्हॅल्यू आपल्याकडे होती, किती होती, 5 मीटर. इज इक्वल टू 1/2. g ची व्हॅल्यू काढायची, t ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 सेकंद. मग हे कसं होणार बरं, 5 मीटर इज इक्वल टू 1/2 इंटू 25 इंटू g होणार आहे. आता हे जे काही 1 इंटू 25 आहे ते पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. तर इथं 5 मीटर इज इक्वल टू 25/2 इंटू g. आता हे जे काही 25/2 आहे हे नेऊया इकडच्या साईडला, कारण आपल्याला g ची व्हॅल्यू काढायची आहे. मग हे कसं होणार बरं, आता हे झालं 25 इकडं आलं म्हणजेच काय, हे झालं 2/25. ठीक आहे. आता इंटू 5, हे 5 इथं आलं इज इक्वल टू g. मग कॅल्क्युलेशन करायचं. 5 2 जा 10, सो 10/25. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 25, आता हे कसं 10 कमी आहे बरोबर की नाही, मग इथं काय लागणार 0 पॉईंट, इथं झालं 100. सो 25 4 जा 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे असणार आहे तुमच्या g ची व्हॅल्यू. सो इथं काय असणार व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g. सो व्हॅल्यू ऑफ g इज 0.4 मीटर पर सेकंड. बघा तर दुसरा प्रॉब्लेम आहे. द मास अँड वेट ऑन अ अर्थ इज 5 kg अँड 49 न्यूटन. सो व्हॉट इज अ व्हॅल्यू ऑफ मून. अज्युम g म्हणजेच काय असतं बरं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज आहे 1/6 ऑन दॅट अर्थ. तर हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व करायचा ते आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम मास रिलेटेड काय तुम्ही एक कन्सेप्ट तुम्ही शिकलात मास आणि वेट या ह्याच्यामध्ये. मास इज नेवर चेंज प्लेस टू प्लेस. करेक्ट. जे मास असतं ते प्लेस टू प्लेस चेंज होणार नाही. मग मास ऑफ दी अर्थ किती आहे बरं, अर्थवरती मास किती आहे, अर्थचं 5 kg आहे. मग मूनवरती पण अर्थचं मास किती असणार बरं, 5 kg असणार. हे का असणार बरं, बिकॉज मास will not change place to place. त्याच्यामुळे हे जे काही पहिलं आहे, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑन मून ऑन दॅट मास इज 5 kg. काय असणार आहे 5 kg बिकॉज ऑफ दिस स्टेटमेंट. मास विल नॉट चेंज प्लेस टू प्लेस. आता जो दुसरा क्वेश्चन आहे मूनबद्दलचं काय असेल ते आपण आता कॅल्क्युलेट करूया. तर इथं तुम्ही बघू शकता की जी ची जी काय व्हॅल्यू आहे, जी म्हणजेच काय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर ती व्हॅल्यू तुम्हाला मूनवरती अज्युम करायची आहे 1/6 अर्थच्या रिलेटेड. मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे 1/6 जीची व्हॅल्यू तुम्हाला सर्वांना माहिती आहे 9.77. मग ही व्हॅल्यू येणार आहे 1.62.
आता वेटचा तुम्हाला सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे. सो W इज इक्वल टू M इंटू G. आता मासची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे किती आहे बरं 5 इंटू जीची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली तर 1.62. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येणार 8.17 न्यूटन. हे असणार तुमच्या वेटची व्हॅल्यू कुठं मूनवरती. मग मास किती आलं अर्थचं मूनवरती ते आलं 5 kg आणि वेट आलं आहे मूनवरती 8.17 न्यूटन. पुढचा प्रॉब्लेम आहे ॲन ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड रीच अ हाईट ऑफ 500 मीटर. So what is value of small u? Small u means what? Initial velocity. And how long will object takes come back on the earth? जी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे कसं सॉल्व करायचं? सर्वात पहिल्यांदा आपण जे काही न्यूटनचं थर्ड लॉ ऑफ इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे यूज करणार आहोत. आता v म्हणजेच काय? फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे का? नाही, 0. u म्हणजेच काय? इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे म्हणून आपण ॲज इट इज ठेवणार 2 इंटू a. आता ग्रॅव्हिटीमध्ये a म्हणजेच काय असतो? g असतो. मग इथे येणार 10 इंटू s म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट असणार. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? हाईट किती आहे? 500 आहे. मग सिंपल हे काय करायचं? कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. यू स्क्वेअर प्लस आता 2 इंटू 10 किती? 20 इंटू 500. आता यूची व्हॅल्यू काढायची म्हणून यू कुठे गेलं? लेफ्ट हँड साईडला. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा आन्सर किती येणार बरं? हे 2 5 10 येणार. किती शून्य? हे 1 आणि हे 2, 3 शून्य. 1 2 3 शून्य आलेली आहेत. आता ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग यूचं स्क्वेअर रूट असणार यू आणि याचं काय असणार बरं? 100. तर इनिशियल व्हॅल्यूसाठी किती आली? 100 आली. आणि पुढं प्रश्न काय विचारला आहे की हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टेक कम बॅक ऑन दी अर्थ. आपल्याला हे काढायचं आहे. म्हणजेच आपल्या इथं टायमिंग काढायचं आहे. तर त्यासाठी आपण यूज करणार v इज इक्वल टू u प्लस 80. आता ची व्हॅल्यू आपल्याला फायनल व्हॅल्यूसाठी आणखीन भेटलेली नाही, पण इनिशियल व्हॅल्यूसाठी आता आपणच काढली. किती होती ती? 100. सो 100 प्लस a आपल्याला दिला आहे 10 आणि टायमिंग आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग 100 प्लस 10t. आता टीची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण काय करणार बरं? हे 100 कुठं टाकणार? इकडं टाकणार. मग बघा 100 अपॉन हे 10 पण इकडं आलं. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे ना, म्हणून इकडं आल्यानंतर काय होणार? हे डिवाइड होणार आहे. म्हणून इथं आलं 100 अपॉन 10 इज इक्वल टू काय आला? टी आला. 0 0 काय झाला? कट. मग किती आला? टी इज इक्वल टू 10 आला. मग टीची व्हॅल्यू काय भेटली? 10. पण तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन जर प्रॉब्लेम वाचला तर ऑब्जेक्ट आपण काय करतोय? वर्टिकली काय करतोय? अपवर्ड डायरेक्शनला तो जाणार आहे आणि 500 मीटरपर्यंत तो पोहोचणार आहे. त्यानंतर तो जो काही ऑब्जेक्ट आहे तो खाली पण येणार आहे. करेक्ट. म्हणजे वरती जाण्यासाठी 10 सेकंद लागत आहेत, म्हणजेच खाली जाण्यासाठी पण 10 सेकंद लागतील. मग आपण टी इज इक्वल टू T1 प्लस T2. आता T1 म्हणजेच काय? वरती जाण्यासाठी 10 सेकंद लागले आणि T2 म्हणजेच काय? खाली येण्यासाठी सुद्धा 10 सेकंद राहिले. म्हणजे 10 आणि 10 किती? 20 सेकंद लागले. मग टीची व्हॅल्यू काय आली? 20 सेकंद आली. असं करून हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि खाली फक्त एक स्टेटमेंट लिहायचं. झालं. खूप सोपं आहे. जास्त टेन्शन घेऊ नका. व्यवस्थितपणे खूप इझी आणि व्यवस्थितरित्या तुम्ही ते सॉल्व करू शकता.